क्रमांक 32च्या सो गीता भंडारी साहेब मॅडमच्या हस्ते तिथं आपण बघतोय की इष्टीचं पूजन होते. त्याच्यानंतर श्रीफळ फोडण्यात येईल. त्याच्यानंतर आपण बघतोय की काही मान्यवरांच्या हस्ते देखील श्रीफळ फोडवण्यात येणार आहेत. याच स्थानिक गावातील माजी नगरसेवक मान्य श्री गणेशजी भंडारी आणि बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण जो आपण बघतोय की बाजार समिती मुंबईमध्ये माजी समिती बाजार समितीचे अध्यक्ष होते, त्यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ फोडण्यात येते. मालवणीचे प्रथम नगर सेवकाची भूमिका गणेशजी भंडारी साहेबांनी आपल्याला दिली होती. 2007 ते मला वाटते 2002 ते 2007 पर्यंत त्याचा कालावधी होता आणि चांगला त्यांनी त्या कालावधीमध्ये चांगली अशी सेवा चांगलं असं कार्य केलं होतं आणि त्याच्याच पाऊल टाकून आता आपल्या सौ गीताजी भंडारी देखील चांगलं कार्य करतात आपल्या गावासाठी संपूर्ण या वॉर्ड क्रमांक 32 साठी. टॉस होते इथं राष्ट्रगीत. येस, राष्ट्रगीत या अगोदर मग नंतर आपण टॉस करू. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपापले कॅप्स आपले गॉगल्स काढायचे आहेत. रेडी झाल्यानंतर सिद्धार्थ आम्हाला कळवा तिथं. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी तयार. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करते हैं, शुरू करे. माता की वंदे गणपती बाप्पा. थँक्यू. तर आता टॉस करून घ्या. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय पुढे. सौ वॉर्ड क्रमांक 32च्या सौ गीताजी भंडारी, इकडल्या नगरसेविका स्थानिक आजचा पहिला सामना आपण बघतो. दोन्ही कॅप्टन मड ए संघ आणि दुसरा येतो शीतलादेवी स्पोर्ट्स क्लब अक्षय. या दोन कॅप्टनच्या मध्ये टॉस झालेले आहे. मड संघाचा कॅप्टन यांनी टॉस जिंकून प्रथम काय घेतलेलं ते आपल्याला कळवतील.
बाय द टाइम आपण थोडं आपल्या संगीताकडे वळणार आहोत. चांगली संगीतं वाजवत आहेत आपले मित्र, त्याच्याकडे जाणार आहोत. राशन की फलियों में Tension's a knife. This is more than a game, it's a battle for your whole life. The pitch is a war zone, the willow's a loaded gun. One false move and your whole legacy is done. Yeah, the hype is real, the pressure's on the line. थोड्याच वेळात आपण आता लाईव्ह येणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला तर 1 2 Hello. 3. होय, आपण आता प्रदर्शन लाईव्ह वर पाहत आहात. क्रिकेटचा महासंग्राम. It's the cricket महासंग्राम. क्रिकेटचा महासंग्राम. Word to your mother.
संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसातील पहिला सामना मड ए मास्टर्स वर्सेस शीतलादेवी क्रिकेट क्लब अक्षयगाव याच्यामध्ये पहिला सामना होतोय. आणि टॉस झाला, टॉस जिंकला मड ए संघाचा कॅप्टन मिलन पाटील यांनी. त्यांनी डिसाईड केलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अक्षा मास्टर्स या संघाला. हॅलो, आपण बघतोय की मान्य श्री सौ गीताजी भंडारी यांनी नाणेफेक केली. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांच्याबरोबर गणेशजी भंडारी माजी नगरसेवक बाजार समितीचे अध्यक्ष देखील होते, संदीपजी कोळे होते. आणि ज्यांनी आपल्याला जी इथं मदत केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर इंटरनेट माध्यमातून आपल्याला फास्ट ब्रॉडबँड जगदीश भंडारी आणि राहुल भंडारी या दोन व्यक्तींनी आपल्याला हे वायफायचं जे आपण लाईव्ह कव्हरेज बघतोय ते आपल्याला त्यांच्याकडून भेटलेलं आहे. त्याच्यानंतर पार्थ ज्वेलर्स त्याचा आपण बॅनर समोर बघतोय. त्याच्यानंतर मालवणी क्रीडा मैदान कोलीवाडा मालवणी एक ग्राउंड ज्या लोकांनी हे डेव्हलप करून चांगलं असं ग्राउंड डेव्हलप करून खेळण्यासाठी आपल्यासाठी ठेवलं त्यांचे देखील मनापासून आभार. क्रिक हिरो स्कोरिंगमध्ये आपण बघतोय जगदीशजी भंडारी त्यांचं यूट्यूब लाईव्ह जो प्रदर्शन लाईव्ह आपल्याला समोर आपल्याला लाईव्ह कव्हरेज दाखवतोय. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच आपल्याला एक खेळाडू आपण काढणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला टी शर्ट्स संतोष कोळी प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून भेटलेले आहे आणि गॉगल्स आपल्याला भंडारी ऑप्टिक्स अरुण ऑप्टिक्स आणि त्याचे सुपुत्र मान्य श्री अजित भंडारी यांनी आपल्याला गॉगल्स सन ग्लासेस दिलेले आहेत. सर्व मान्यवरांचे सर्व डोनेटरचे सर्व खेळाडूंचे मनापासून आभार. सलामीचे दोन सलामीवीर आलेले आहेत. स्ट्राईकवर संजय ठाकूर, नॉन स्ट्राईकवर धुरंधर म्हात्रे. हे दोन सलामीवीर आपल्या समोर आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना थोडा म्हणजे वेळ गेला कारण रोडवर जर तुम्ही बघितलं तर ट्रॅफिक खूप आहे आणि काही कारणास्तव तिथं थोडा वेळ झालाय. आज आपण 9 संघ खेळणार आहात त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता आपण लगेचच टाईम इथं लिहिला जाईल. पंचांनी जर सामना लेट्स प्ले असं म्हटल्यानंतर टाईम लिहिला जाईल आणि 4 षटकासाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. पाच षटकाचा सामना आहे. थँक्यू जोझफ. आजच्या दिवसातील 2 पंच आपल्या स्पर्धेचे पंच आहेत संजय सांगेकर आणि स्थानिक पंच जोझफ रॉड्रिक्स. माजी स्पोर्ट्स अध्यक्ष देखील होते जोझफ रॉड्रिक्स. अजूनपर्यंत सल्लागार मंडळावर आहेत. ती सल्लागार समिती आपण स्थापन केली त्याच्यामध्ये मार्गदर्शन समिती सल्लागार समिती असं म्हटलं जातं. ती समिती आपल्याजवळ आहे त्याच्यामध्ये त्यांचं देखील नाव आहे प्रमोदजी पाटील माजी सचिव हे देखील त्या समितीवर स्थानापन्न आहेत. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला शतक घेऊन तर रुबिन मिरांडा पहिलं शतक टाकण्यासाठी तयार होतोय. कॅमेरा एंड जिथं आपण समोर बघतोय 2 कॅमेरेस आहेत. या यूट्यूब लाईव्ह प्रदर्शन लाईव्हचा सामना टाइम लिहिला जाईल. बरोबर 11 वाजलेले सामना सुरू होतोय. लेट्स प्ले असा इशारा आलेला आहे पंचांकडून. रुबिन मिरांडा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. समोर फलंदाज आहे तो संजय ठाकूर. पहिला चेंडू फक्त दिशा दाखवलेली आहे ऑनच्या दिशेनं. हितेश तिथं उभा आहे. 1 या धावसंख्येसाठी दोन्ही फलंदाजांनी आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे.
या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे. श्री गणेशा 1 या धावसंख्येने झालेलं आहे. शीतलादेवी क्रिकेट क्लब अक्षय गावाचं. जर संपूर्ण ताकदीने दोन्ही संघ उतरलेले आहेत. दोन्ही संघामध्ये बघायला गेलं चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. याच्यानंतर होणारा सामना मनोरी मास्टर्स वर्सेस मजिरा बी मास्टर्स यांच्यामध्ये होईल. तर एक इनिंग संपल्यानंतर दोन्ही कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. बघा 20 मिनिटं 4 षटकासाठी नाही तर पॅनलाइज केले जाईल. खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावा लागेल. पुढचा चेंडू देखील दिशा दाखवलेली आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक कैलास शतरक्षण करीपर्यंत दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा एक सिंगलसाठी आपल्या रोटेशन केलेलं आहे. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी एक धावसंख्येने आपला स्वतःचा श्री गणेश आणि संघाला नेऊन ठेवलंय ते 2 या धावसंख्येवर. मालवणी गाव क्रीडा मैदान अप्रतिम असं सुंदर असं ग्राउंड आपल्यासाठी जे मोठे मोठे क्रिकेटपट्टू इकडले त्याने आपल्याला ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स आलेला आहे. बघूया पोचतोय चेंडू की तो खेळाडू पोचतोय. अडवला जातोय. अडवला गेलेला आहे. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेसाठी चांगलं शतरक्षण तिथं बघायला मिळतंय. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 4 या धावसंख्येवर. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न थोडे पुढे पाय केले. त्याच्यानंतर थोडं राऊंड साईडला फिरला. नटराज फटका बघायला म्हटला आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 4 या धावसंख्येवर. 4 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक या 5 शतकामधील पहिलं शतक चालू आहे. शतरक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. हितेश यांना ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच जागेवर नेऊन ठेवलेलं आहे. रुबेन आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. संजय ठाकूर ऑन स्ट्राईक. ऑफ साईडला खेळून काढलेल्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय की काय नाही. चांगलं शतरक्षण तिथं देखील बघायला मिळतंय. 2 धावा पुन्हा एकदा धावून काढलेल्या आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने संजय वैयक्तिक 5 वर पोहोचलेला आहे. तर टोटल धावसंख्या झालेली आहे ती शीतलादेवी क्रिकेट क्लब अक्सागाव या संघाची 6 या धावसंख्येवर. 6 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. पुन्हा गोलंदाज रुबेन मिरांडा आपल्या शतकात पुढचा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र शफल होऊन पुन्हा एकदा चेंडू पाठवलेला. बघू कुठं लँड होतोय चेंडू. वेट फॉर द अंपायर सिग्नल. आणि 4 या धावसंख्येचा इशारा पंच सांगेकर सरांकडून. या 4 धावसंख्येने टोटल धावसंख्या पुतली डबल फिगर्स मध्ये 10 या धावसंख्येवर. 10 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. शतरक्षणामध्ये जर बघायला चांगलं शतरक्षक ऑन साईडला पण तिथं शतरक्षक नव्हता त्याच्यामुळे तो चौकार जातोय 1 बाउन्स. आणि चौकारच्या साईने ठाकूर पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. टोटल धावसंख्या झाली ती 10. संजय 9 या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत मला जर बघायला गेलं तर रेकॉर्ड्स आपल्याजवळ थोड्या वेळात आपण वाचू. 3-3 संघ 2-2 संघ आहेत ते 3-3 सामने आतापर्यंत जिंकलेले आहेत. पुढचा चेंडू थोडा मिस टाइम तो स्ट्रोक नाही. चांगला स्ट्रोक आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी धावतायत आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये धुरंधर हा फलंदाज इथं वाद. 2 धावा सहज झाल्या असत्या पण फक्त एकच. बघा सर्व जे आता संघ येतात त्यांना देखील मी नम्र विनंती करतो नाश्ता करून घ्या. चाय आणि नाश्ता इथं तयार झालेलं आहे. प्लीज नाश्ता करून घ्या. त्याच्याबरोबर चाय देखील आहे. कांदा पोहा बनवलेला आहे. आनंद यांनी चांगला कांदा पोहा बनवलेला आहे. त्याचा स्वाद घ्यायचा आहे. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज डीजे आदित्य. थँक्यू. त्याचा देखील आपण चांगला असा त्याच्या डीजेचा जो आवाज आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. स्थानिक डीजेवाला आहे का आपल्या मालवणी गावचा.
नंबर 2चं शतक मिलिंद पाटील येतोय. मिलन पाटील दुसरं शतक टाकण्यासाठी. स्ट्राईकवर पंकज ठाकूर, नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय संजय ठाकूर. दोन फलंदाजांनी खूप चांगली मेहनत केलेली आहे अक्षय गावासाठी. पहिला चेंडू फक्त डिफेन्सिव्ह खेळून काढलेला एक सिंगलसाठी. चंद्रकांत नगे याच्या जवळ चेंडू पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावीच्या सायणी धाव संख्या पोचलेली आहे ती 12 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 12. फलंदाज नॉन स्ट्राईकवर 1 वर. संजय ठाकूर स्ट्राईकवर 10 धाव संख्या त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी केलेली आहे. एक चौकार समावेश आहे त्याच्यामध्ये. मिलन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू 1 बाउन्स तिथं पोहोचलेला आहे तो 4 या धाव संख्येसाठी. झाली ती 16. एक शतक आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. ऑन स्ट्राईक संजय ठाकूर ज्याने आतापर्यंत 2 चौकाराच्या साहाय्याने 6 चेंडूला सामोरे जाऊन 14 धावा केलेल्या आहेत. आणि टोटल स्पर्धेमध्ये जर धावा बघितल्या तर 405 धावा त्याच्या अगोदर त्यांनी केले. नंबर 2 वर आहे. 406 धावसंख्येवर तो एवढ्या स्पर्धेमधील खेळला होता तेव्हा झाल्या होत्या. आता पुढचा जो चेंडू टाकलेला आहे तो संजय सांगेकर सरांकडून इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतर धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 17 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज मिलन आपल्या शतकातील पुढचा चेंडू बघा काय जबरदस्त तंत्रशुद्ध असा फटका. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेसाठी. दोन्ही फलंदाज ट्राय थोडा मला वाटतं फंबल झालं संदीप यांच्याकडून. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 19 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 19. या 19 धावामध्ये 16 धाव संख्येचा सिंहाचा वाटा आहे तो संजय ठाकूर यांचा. 7 चेंडूला सामोरे जाऊन 228.57च्या मेंटेन सरासरीने त्यांनी त्या धावापर्यंत केलेले आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईडला तिथं देखील शतरक्षक खूप लांब आहे. चेंडू बघूया पार होतोय की काय. आणि चेंडू नाही अडवलेला चांगलं शतरक्षण. नवीन याच्याकडून चांगलं शतरक्षण बघायला मिळेल. 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावेच्या साहाय्याने वैयक्तिक पोचतोय संजय ठाकूर 18 वर. टोटल धाव संख्या झाली ती 21 या धाव संख्येवर. धाव संख्या 21. आपल्यामध्ये आपले माननीय श्री स्वप्नीलजी कोळे आलेले आहेत. कोळी अग्रेकता समाज मंडळाचे खजिनदार. गोलंदाज पुन्हा गोलंदाजसाठी तयार. पुन्हा एकदा चेंडू टाकला तो थोडा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पडला जातोय. मनोज स्क्वेअर लेगला तिथं शतरक्षक होता त्याच्या जवळ जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि +1 एक वाईडची धाव मिळते. म्हणजे टोटल धाव संख्या चेंडूवर मिळत आहेत 2. सर्व खेळाडू कक्ष प्लीज इथं बनवलेले आहे. इथं येऊन बसा. दोन्ही बाजूला खेळाडू कक्ष बनवलेले आहेत आणि तिथं चांगली हवा देखील येते. सर्व तसंच करतील. मग बघा जे संघ आहेत त्या संघांना मी विनंती करतोय की त्यांनी ते खेळाडू कक्ष बनवले तिथं येऊन बसायचं आहे. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. मिलन पाटील चांगला स्पिरिट ड्राइव्ह बॉम्ब. शतरक्षक चंद्रकांत नगी यांच्या बाजूने थोडा चेंडू बाहेर जातोय. एकदा पूर्ण केली जाते पण बॅकअपसाठी तिथं एक स्वीपर कव्हर मधून कव्हर बाउंड्रीचा जो एरिया तिथून कैलाश येतो. 1च धाव मिळेल. या 1 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 24 या धाव संख्येवर. मिलन पाटील यांनी आता पण 5 चेंडूमध्ये 13 धाव संख्या त्याच्या षटकामध्ये आली. 2 वाईट देखील आहेत.
पुन्हा एकदा मिलन पाटील आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. संजय ठाकूर यांच्यासाठी प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण काढणार आहोत. पुढचा चेंडू देखील जाते पण शतरक्षण अशोक मामा याच्याकडून गेले. चांगलं शतरक्षण, फक्त एक सिंगल मिळेल. 2 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 25. पुन्हा एकदा संधी भेटलेली ती डीजे आदित्य याने गाणं वाजवण्याची. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज यस रोशन खट्टी या गोलंदाजाला 3रं शतक टाकण्यासाठी बोलवलेलं आहे. नंबर 3चं शतक. थँक्यू अक्षय संघ. तसंच मड संघाला देखील मी विनंती करीन त्यांनी नंतर इथं येऊन बसा. पुढचा चेंडू तिथं पाठवलेला तो पॉईंटच्या बाउंड्रीच्या दिशेनं 1 धाव मिळेल. नवीन यांच्याकडून पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण आणि एक सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या टोटल पोहोचलेली आहे ती 26 या धाव संख्येवर. अक्षय मास्टर्स हा संघ फलंदाजी करतोय. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं मड मास्टर ए या संघाने. 2 या संघामध्ये आपण बघितलं तर चांगली पार्टनरशिप देखील या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळते. 15 धावेची. पुढचा चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. 2 पावले पुढे आला होता. 1 धाव पुन्हा तिथं होईल. चांगलं शतरक्षण कैलाश यांच्याकडून फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साईडने धाव संख्या पोहोचली ती 27 या धाव संख्येवर. चांगली गोलंदाजी रोशन खट्टी याच्याकडून होते. 2 चेंडूवर आतापर्यंत 2 सिंगल्स आलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवला जातो चेंडू. शतरक्षक चेंडूच्या समोर मिलन पाटील आणि मिलन पाटील यांनी झेल पकडलेले आणि संजय ठाकूर इज आउट. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे आदित्य. फलंदाजीसाठी रवी या फलंदाजाला नंबर 3 वर म्हणजे पिंच हिटर 1 डाऊन असा खेळाडू पाठवला रवी याला. संजय ठाकूर यांनी चांगली फलंदाजी केली पण मारलेला चेंडू तो थोडा मिसटाईम स्ट्रोक झाला. वाटलं की षटकार जाईल पण मिलन यांच्यासारखी भिंत तिथं उभी होती. त्या भिंतीला तो पार करू शकलेला नाहीये. त्याच्या हातात चेंडू जातोय. नवीन फलंदाज रवी म्हात्रे ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवर आपण बघतो 3 सिंगल्स काढून पंकज ठाकूर. रोशन खट्टी आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ साईडला फक्त दिशा दाखवलेली कव्हरच्या दिशेनं. शतरक्षक कैलाश यांच्याकडे जातो एक सिंगलसाठी आणि या सिंगलच्या साहाय्याने रवी यांनी आपले धावसंख्येचं खातं ओपन केलेलं 1 या धावसंख्येने आणि टोटल धावसंख्या झाली ते अक्षय मास्टर शीतलादेवी मास्टर्स या संघाची 28 या धावसंख्येवर. 2 फलंदाज बाद 28 धावा. दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी पाठवलेले आहेत मड ए संघाच्या गोलंदाजाने. 1 फलंदाज धुरंधर मात्र धावबाद झाला. त्याच्यानंतर संजय ठाकूर झेलबाद झाला होता. अप्रतिम असे मैदान आहे. आउटफील्ड जर तुम्ही बघितली तर असं वाटतं की आपण कुठं चांगल्याशा ग्राउंडवर खेळण्यासाठी आलो आहे असं वाटते. आणि इकडली जी ग्रास आहे त्या ग्रासमुळे आउटफील्ड चांगली इथं आपल्याला बघायला मिळते. एकदम स्ट्रॉंग आउटफील्ड, कडक आउटफील्ड आहे. एक सिंगल या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 29 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. 29 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन खट्टी चांगली गोलंदाजी 4 सिंगल्स आतापर्यंत त्याच्या. चांगला चेंडू अपील केली जाते. पंचांचा इशारा जो आलेला आहे तो नॉट आउटचा आणि शतक नंबर 3 पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती 29. कम ऑन डीजे आदित्य.
नंबर 4चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज नवीन या गोलंदाजाला बोलवलं 4थं शतक टाकण्यासाठी. सॉरी, कैलास आहे, कैलास. थँक्यू प्रमोद. कैलास 4थं शतक टाकण्यासाठी येतोय. पहिला चेंडू शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट तर वाटत नाही झालाय असं. पण भेटपोत अंपायर सिग्नल, पंचांचा इशारा येतोय वाईडचा. प्लस एक धावून काढलेली धाव, म्हणजे 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. चेंडू तर झालेला नाही, बोनस धावा 2 मिळत आहेत. 2 धावीच्या साईडने धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलेली आहे. शतरक्षणामध्ये थोडा बदल करायचा आहे गोलंदाज कैलाश याला. 3 शतरक्षक आपण बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण बघतोय. रोशन खट्टी, त्याच्यानंतर आपण बघतोय चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, पण शतरक्षक समोर येतोय आणि हो, इथं मला वाटतं नितेश याच्याकडून झेल सुटतोय. एक सोपा झेल होता आणि तो झेल सुटलेला आहे. झेल तर सुटला, एक जीवदान भेटलं रवी यांना. 2 धावा देखील भेटल्या. या 2 धावीच्या साईडने धावसंख्या टोटल पोहोचलेली ती अक्षय मास्टर संघ शीतला देवी या संघाच्या 33 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज कैलाश. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मनोज समोर येतोय आणि मनोज याच्याकडे चेंज गेल्यानंतर मनोज एकदम 100% आपल्या संघासाठी देतोय. फलंदाज बाद झालेला रवी. नवीन फलंदाज येतोय, नवीन फलंदाज शीतलादेवी क्रिकेट संघाचा फिरकीचा जादूगर असा म्हटला जाणारा हा फलंदाज भावेश या फलंदाजाला नंबर 5 वर पाठवलेलं आहे. स्ट्राईक वर भावेश, नॉन स्ट्राईक वर पंकज, दोन्ही फलंदाज. म्हणजे पंकज ठाकूर अजूनपर्यंत फक्त 4 या धावसंख्येत 4 सिंगल्स काढलेले आहेत. 4 चेंडूला सामोरे जाऊन मोठे फटके मारण्याची प्रयत्न केलेले नाही आहेत अजूनपर्यंत. पण अजून येणारे काही शतक आहे, त्याच्यानंतर काय येणारे चेंडू आहे. गोलंदाज कैलाश गोलंदाजी चांगली करतो आपल्या संघासाठी. इथं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय, बघूया कुठं जाणार आहे चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू पोहोचले तो पंचांचा इशारा ते 4 या धावसंख्येचा. त्या सौकाराच्या साईडने टोटल धावसंख्या अक्षय मास्टर्सच्या संघाची पोहोचली ती 37 या धावसंख्येवर. 37, लॉस ऑफ 3 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. आता मात्र रिव्हर्स स्वीप, खरोखर अप्रतिम असा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता भावेशाने. बॅटला जर आज चेंडू स्पर्श झाला असता तर खरोखर चौकार, एक खणखणीत चौकार बघायला भेटला असता. पण तसं काय झालेलं, चेंडू जातोय यष्टीरक्षक मानव याच्या हातात. सिंग निर्धाव निघून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, धावसंख्या रोखून ठेवली 37 या धावसंख्येवर. यस, पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टाकला. तर मात्र शिद्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक मानव यांच्याकडून गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. निर्धाव, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, धाव संख्या 37. गोलंदाज कैलाश आपल्या शतकातील पुढचा चेंडू, राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. यस, आता चांगला मात्र कनेक्टर झालेला आहे, पण शतरक्षक तिथं उभा आहे. एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्यासाठी नाही, तिथं फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने 4 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 38. कम ऑन डीजे आदित्य, 38 धाव संख्या.
शेवटचं शतक आणि शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज नवीन या गोलंदाजाला इथं बोलवलेलं आहे. धाव संख्या झाली ती 38. नवीन कोहली इज कमिंग फॉर द लास्ट ओव्हर. स्ट्राईकवर भावेश इज प्लेइंग ऑन 5 आणि नॉन स्ट्राईकवर पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्टेप आउट असं म्हणा की 2-3 पावले पुढे आला होता मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने, पण बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक मानव यांच्याकडून पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. गोलंदाज नवीन आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार भावेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोदून काढलेला आहे आणि मात्र आता एक सिंगल मला वाटतं दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट देखील दोन्ही फलंदाजाचा नाहीये. एक सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ते 39 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली ती 39. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या सामन्यातील एकही षटकार आलेला नाहीये. एवढं चांगली आउटफील्ड आहे आणि चांगली गोलंदाजी देखील होते. पहिलं शतक आपण बघितलं रुबिन मिराणाने हाताळलं. दुसरं शतक मिलन पाटील यांच्याकडून हाताळण्यात बघितलं. तिसरं शतक रोशन कट्टी. चौथं शतक आपण कैलाशाला बघितलं आणि 5वं शतक नवीन कोहली घेऊन येतोय. 2 चेंडू टाकल्यात फक्त एक सिंगल आलेलं आहे. टाइम इज ऑन. टाइम ऑन आहे. स्ट्राईकवर पंकज इज प्लेइंग ऑन 4. नवीन गोलंदाजीसाठी तयार. पुढचा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क झालेला नाहीये. मानव यांच्याकडून पुन्हा गोलंदाज नवीन कोहली याला चेंडू दिला जातोय. धाव संख्या 39. चांगल्या 2 शतकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर तिसरं 4थं शतक चांगलं हाताळलं गेलं. फुल टॉस चेंडूला दयामाया नाही. सामन्याचा पहिला षटकार येतोय पंकज ठाकूर यांच्या बॅटीतून आणि 6 धाव संख्येने टोटल धाव संख्या पोहोचली ती 45 या धाव संख्येवर. नाश्ता आणि चाय घेण्यासाठी आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या मागे चाय आणि नाश्त्याची व्यवस्था आहे. पुढचा चेंडू चांगला फटका आहे. तिथं शतरक्षक आहे. बघूया एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसरी देखील पूर्ण केली जाते. पंकज तिथं थांबला होता पण त्याच्यानंतर चांगलीशी साथ दिली भावेश आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 47 या धाव संख्येवर. दोन्ही कॅप्टनने टॉससाठी या वजिरा बी मास्टर संघ आणि मनोरी मास्टर संघ कम फॉर द टॉस बोथ द कॅप्टन. नवीन आपल्या शतकातील शेवटचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल झालेला. चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी. या शतकामध्ये जास्त धावा आल्या. 15 धावा आलेल्या आहेत. टोटल धाव संख्या झालेली आहे ती 53 आणि 54 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. 54 रन्स टू विन फॉर द मर्ड ए मास्टर्स. दोन्ही कॅप्टननी पुन्हा एकदा टॉससाठी मी त्यांना आमंत्रित करते. टॉससाठी या आणि थोडं संगीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आदित्य याच्या डीजेच्या माध्यमातून. तर ते संगीत देखील ऐका.
कडून सत्कार होणार आहे. मिथुन भंडारी, यस मिथुन भंडारी. मालवणी जो दुसरा संघ आहे, जो 3 संघ आहेत मालवणीचे मास्टर संघ, पण तो ठाण्या साईडला खेळतो, त्याचा तो खेळाडू आहे मिथुन भंडारी. याच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॅप्टन मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन एडवर्ड उत्तनकर यांचा. मिथुन भंडारी हे मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार होतोय. त्याच्यानंतर वजिरा भी मास्टर संघाचा कॅप्टन निलेश केणी यांचा देखील सत्कार होतोय मिथुन भंडारी यांच्या शुभ हस्ते. आणि टॉस देखील त्यांच्याच हस्ते होईल का सिद्धार्थ? यस, टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते होतोय. तर दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्सकडे जा. कोळी अग्रिकता समाज मंडळाचे सचिव माननीय श्री जितेश कोळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. स्वप्नील कोळी आपल्या बाजूला बसलेले आहेत. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी आभार की त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्या इथं हजेरी लावलेली आहे. स्वप्नील कोळी या तुमचा सत्कार होतोय मालवणी मास्टरच्या वतीनं. मिथून तिथंच थांबा. स्वप्नील कोळी यांचा सत्कार आपण करणार आहोत. आपल्या कोळी अग्रिकता समाज मंडळाचे ते खजिनदार आहेत. त्याच्यानंतर जितेश कोळी तुम्ही या. चंद्रकांत नगी तुम्ही देखील यायचं सत्कारासाठी. लवकर या, आल्हादला ऊन लागते ऍक्च्युली. येस, मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन एडवर्ड यांनी टॉस जिंकून प्रथम शतरक्षण फिल्डिंग घेतलेली आहे. बघा 3 मान्यवर आपल्या समोर जात आहेत. 2 आपले सचिव आहेत आताचे आणि एक खजिनदार आहेत. कोळी अग्रिकता समाज मंडळ जे स्थापन आपण बघितलं की 2012 पासून स्थापन झालं होतं अजूनपर्यंत. त्याच्यासाठी भरपूर जणांनी मेहनत घेतली. त्याच्यामध्ये आपले विश्वस्त आणि आपले भाई पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष माननीय श्री मुकेशजी भंडारी साहेबांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्याच्यानंतर दिवाकरजी मात्रे, भरपूर अशी काही मान्यवरांची उपस्थिती लिस्टमध्ये आहे. आपली भरपूर जणांनी मेहनत घेतलेली आहे कोळी अग्रिकता समाज मंडळाला स्थापन करण्यासाठी. पहिला चेंडू टाकण्यासाठी धुरंधर मात्रे तयार होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, पण शतरक्षक तिथं उभा आहे आणि त्याच्या हातात जातोय, कारण त्या साईडला चेंडू जास्त हवेच्या वेगाने रोखला जातोय आणि पहिल्या चेंडूवर इथं फलंदाज बाद होतोय. मानव इज आउट. बॅक टू द पॅव्हेलियन. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, तिथं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न रोशन खट्टी आणि पण बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाही, पण पायाला लागला होता बॉल. फलंदाज थोडं मला वाटतं ऑफस्टिकच्या बाहेर होता. त्याच्यामुळे फलंदाज म्हणजे गोलंदाजांनी अपील देखील जास्त एवढी म्हणजे आत्मविश्वास या अपीलमध्ये नव्हता. त्याच्यामुळे तो चेंडू जातोय डॉट. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. एक फलंदाज बाद आणि एक चेंडू डॉट. ऑफ साईडला चांगला खणखणीत फटका आहे, पण शतरक्षक देखील अप्रतिम आहे. एक धाव पुरा आणि तो देखील बघा काय अप्रतिम येतोय शतरक्षक भावेश यांचा. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेंदर मारण्याचा प्रयत्न केला होता बीड विकेटच्या दिशेने, पण चेंडू होतो. एक धाव पूर्ण केली जाईल दुसऱ्यासाठी. आणि मला वाटतं रोशन खट्टी यांनी बघितलंच नव्हतं. मानव पहिल्याच धावेसाठी पोहोचला नव्हता.
आणि त्यांनी दुसऱ्या धावेसाठी तो धाव घेत होता. पण बघा डेंजर एंडला मानव याला जायचं होतं. बघूया कोण आउट झाला. अजूनपर्यंत आपल्या जवळ पंच जोपर्यंत इशारा देत नाहीये तोपर्यंत आपले जे पंच आहेत त्या पंचाच्या दृष्टिकोनातून फलंदाज रोशन खटिया फलंदाजाला इथं बाद ठरवलं गेलेलं आहे. एक धाव दुसरं म्हणजे काढली होती. त्या रूल प्रमाणे चालायचं आहे. पहिल्याच सामन्यासाठी आपण तिसरा प्लेअर ॲक्च्युली पाठवला अनाऊन्स केलं नव्हतं. पण आम्ही दुसरा सामना जो चालू होईल तेव्हा आम्ही तिसरा प्लेअर कंपल्सरी त्या पंचांच्या जवळ पाहिजे असे आमचे पद अधिकारी जे आहेत त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे. आता म्हणतील की आम्ही त्यांनी पाठवलं तर आम्ही का पाठवू म्हणून, तर तसं प्लीज करू नका. सगळ्यांनी सहकार्य करा. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आणि गॉगल्स धुरंधर पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. येस सफल मारण्याचा प्रयत्न सफल तर झालेला पण चेंडू कुठं जातोय तर चेंडू येस इथं पोहोचलेला आहे. उत्कर्षाने प्रयत्न केला होता अडवण्याचा पण त्याला देखील अडवता आलेला नाही. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. मानव याच्या बॅटीतून खणखणीत सावकार येतोय. कमॉन डीजे आदित्य. धावसंख्या झाली ती 6. मानव वैयक्तिक 5 वर खेळतोय. टोटल धावसंख्या मर्ड ए मास्टर्सच्या संघाची 6 झालेली आहे. पुन्हा एकदा धुरंधर गोलंदाजीसाठी तयार होतोय. मानव हा फलंदाज स्ट्राईकवर तयार आहे. हो चेंडू टाकला. चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता की नाही तर माहित नाही पण चेंडू एक धाव काढलेली आहे. आणि फिट फॉर द अंपायर सिग्नल पंचांचा इशारा देखील येतोय. वाईटचा 1+ वाईट 2 धावा मिळत आहेत. एक चेंडू देखील टाकावा लागेल. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवर. 54 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा काय क्लासिक फटका बघायला मिळतोय पण शतरक्षक समोर आहे पंकज ठाकूर. एक धाव पूर्ण केली जाईल. आणि बघा मानव यांनी पहिलाच तिथं हात दाखवलेला आहे कैलाश यांना की फक्त आपण सिंगलच्या सहाय्याने आपण समाधानी येणार आहोत. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 9 वर. धावसंख्या झाली 9. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. कमॉन डीजे आदित्य. प्रदर्शन लाईव्हचं आपल्याला कव्हरेज लाईव्ह कव्हरेज बघायला मिळतो. 2 कॅमेरेज बघा एक समोर आहे आणि खाऊ कॉर्नरच्या दिशेने कॅमेरा आहे. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज बघायला मिळतंय. श्री महान पाटील त्याचे मोठे बंधू स्वराज देखील आहेत. आपण बघतोय की तिथं मुस्तकीम देखील आणि दुसरे कॅमेरेमॅन त्याचं नाव सद्दाम
दोन कॅमेरेमन्स, एक सद्दाम एक मुस्तकीम, आणि आपल्या मॉनिटरवर आपले स्वराज बसलेले आहेत आणि दोन्ही बंधू मस्त हवेचा आपला चांगला स्वाद घेत आहेत. पुढचा चेंडू मारलेला आहे पण चेंडू जातोय, एक धाव पूर्ण केली जाईल आणि तिसरं बघ तिथून थोडं खराब क्षेत्ररक्षण नाही पण चेंडू जातोय, बघ वेट फॉर द अंपायर सिग्नल, पण ते दोन धावा धावून काढलेले आहेत. तिसऱ्या धावेला धावतायत, ती देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजामध्ये बघायला मिळते. या दोन फलंदाजांनी खूप चांगली मेहनत केलेली आहे मड संघाला, आणि दोन्ही फलंदाज जर बघितलं 50च्या वर आहेत पण धाव गतीमध्ये कमी नाही आहेत. 3 या धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. 54 धावेचं टार्गेट चेस करायचंय आणि रिचर्ड आज खूप मेहनती आहे, त्याचा रिक्षा सुरूच आहे. चेंडू मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने पास झालेला आहे. बाईचा इशारा येतोय, 2 धावांचा इशारा सांगेकर सरांकडून येतोय. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. शतरक्षणामध्ये थोडा बदल तर करू शकणार नाही, कारण शतरक्षण एवढं चांगलं ग्राउंड आहे, कुठेही शतरक्षण लावा, शतरक्षकाच्या हातात जोपर्यंत चेंडू जात नाही तोपर्यंत कोणी काही सांगत नाहीये. धावसंख्या 14 झाली आहे, 14. नंबर 2चं शतक मैदानावर चालू पंकज ठाकूर यांच्या 2 चेंडूवर आतापर्यंत 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुढचा चेंडू फक्त वळवलेला आहे, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, एकदा पूर्ण केली जाईल, दुसऱ्यासाठी नाही. चांगला थ्रो येतोय शतरक्षकाकडून, फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या सायने धावसंख्या पोहोचली होती 15 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली 15. या शतकातील 3 चेंडू येणे बाकी आहेत, म्हणजे टोटल 21 मध्ये 39 धावांची गरज आहे. हो जबरदस्त फटका आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. सद्दाम जे आमचे कॅमेरेमॅन बसले त्याच्या थोडा डावीकडे चेंडू 6 या धावसंख्येसाठी गेलेला आहे. आजच्या या स्पर्धेसाठी 2 कॅमेरेस आपण इथं ठेवलेले आहेत, एक काव कॉर्नरच्या दिशेने, एक समोर लॉंग ऑन असं म्हणा की एसटीच्या मागे बरोबर सद्दाम बसलेले आहेत, एका बाजूला मुस्तकीम आहेत. दोन्ही कॅमेऱ्याचा लाईव्ह कव्हरेज आपल्याला बघायला मिळेल. 2 स्क्रीन्स आमच्या मॉनिटर्स स्वराज बसल्या त्या दिसत आहेत. काल दुपारी 2 वाजल्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला होता, तर रात्री खूप वेळ झाला त्यांना येताना, कारण ट्रॅफिक खूप होतं. आणि याच्या अनन्याच्या निवासस्थानी त्याचा निवास झाला, म्हणजे त्यांनी तिथं रात्र काढली. सकाळी येऊन आपला सेट इथं सेटअप केलेला आहे, म्हणजे चांगलं लाईव्ह कव्हरेज आपल्याला बघायला मिळतंय. आता 20 मध्ये 33 धावांची गरज. पंकज ठाकूर गोलंदाजीसाठी तयार होतोय. अल्ला दे फास्ट. पुन्हा एकदा काय स्टायलिश फटका बघायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने जिथं शेखर उभा आहे त्याच्याजवळ जातो एक सिंगलसाठी, आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. आता 19 मध्ये 32 ची गरज आहे. 19 चेंडू आणि 32 धावांची गरज. मानव खेळतोय 6 वर, कैलाश कोळी खेळतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवर. 7 चेंडू मध्ये 20 धावाची पार्टनरशिप. हो चेंडू फुल टॉस होता, ऍक्च्युली मारायचा प्रयत्न केला होता, स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जर अर्ध्या बॅटने एखादा मारला असता तर 1-2 धावा भेटल्या असत्या, पण चेंडू जातोय डॉट आणि 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 22. पुन्हा एकदा आदित्य यांना चांगली संधी भेटलेली आहे एक गाणं वाजवण्याची.
नंबर 3चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज भावेश मात्र येतोय. फिरकीचा जादूगर असा म्हटला जाणारा अक्षय मास्टर संघाचा. पहिला चेंडू चांगला फटका आहे बघा. नो मॅच लँड मध्ये चेंडू होतोय, पडतोय. हो, चांगलं शतरक्षण तिथं केलं जाईल. पंकज याच्याकडून चांगला रोखला गेलेला आहे चेंडू. लॉंगॉनच्या दिशेने 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. चांगलं शतरक्षण आणि या शतरक्षणामध्ये 2 धावा वाचवल्यात पंकज यानं. कैलाश वैयक्तिक 13वर पोहोचलेलं आहे, ज्याला क्रिकेटमध्ये अशुभ असा आकडा असं म्हटलं जातं, पण नाही, अशुभ नाहीये. हो, पुन्हा एकदा तुडवलेला आहे चेंडू आणि जातोय फेकले तर 6 या धावसंख्येसाठी. उत्कर्षाने झेल पकडलेला आहे, पण तो प्रेक्षक दीर्घामध्ये 6 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय. बघा काय जबरदस्त फटका. नो मॅच लँड मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण होईल. पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण. उत्कर्ष यांच्याकडून फक्त एक सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 31. आता 15 मध्ये 23 काढायचे आहेत. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. मानव चांगली फलंदाजी करतोय. एक चौकार मारून देखील त्यांनी 6 धावा फक्त केलेल्या आहेत. हो येस, पुन्हा एकदा बॅटच्या एजला लागून चेंडू पास झालेला. हो, इथं शतरक्षक आहे त्याच्या मला वाटतं पायाला थोडं स्क्रॅम्प पकडलेलं आहे, पण तो धावतोय अजून. 3 धाव देखील तिसरी देखील पूर्ण झालेली आहे. अल्ला जरा तयार राहायचं. 3 धावा मिळत आहेत. त्या 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलेली. आता 14 मध्ये 20 काढायचे आहेत. विवेक याच्या पायाला थोडा मला वाटतं स्क्रॅम्प आलेला आहे, पण त्याची जागा तर चेंज केली जाते. संदेश त्या जागेवर पोहोचतो आणि त्याला या साईडला पाठवलेलं आहे. 14 मध्ये 20 काढायचे आहेत. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. भावेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. फुलटॉ चेंडू पुन्हा वाढवलेला आहे आणि चेंडू बघूया. विवेक आणि नाही, विवेक यांना पुन्हा एकदा अडवता आलेला नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. कमॉन डीजे आदित्य. आता 13 मध्ये 16 काढायचे. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. भावेश गोलंदाजीसाठी तयार. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षक संजय याच्या हातात आणि 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 38. 12 मध्ये 16 काढायचे आहेत. आणि बघूया 2 गोलंदाज. आता संजय ठाकूर यांची गोलंदाजी आता आपण बाकी एक शतक आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या गोलंदाजीमध्ये बघूया कोण येतोय. तोपर्यंत आपण संधी देणार आहोत आदित्य आणि गाणं वाजवण्याची. आपल्याला आता फक्त 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडू मध्ये काढायच्या 16 धावा. संजय ठाकूर. हो, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक तिथं शतरक्षण लावलं जाते आणि पहिला चेंडू डॉट 11 मध्ये 16 काढायचे आहेत. हो, आडव्या बॅटने मारलेला चेंडू आणि चेंडू बघूया. हो, चांगलं शतरक्षण, चांगलं शतरक्षण. हो, दुसरी देखील धाव पूर्ण केली जाते. उत्कर्ष थांबला होता तिथं. संदेश आला देखील होता, पण थ्रो केला गेलेला नाही. 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावीच्या साहाय्याने 10 मध्ये 14 ची आता गरज आहे. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज.
10 मध्ये 14. गोलंदाज संजय ठाकूर. येस, आता मात्र चांगला चेंडू आहे पण क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. आणि 6 धावांचा इशारा पंच संजय सांगेकर कडून येतोय. हा, 9 चेंडू मध्ये 8 धावा काढायच्या आहेत. आता उलट इक्वेशन चालू झालं. ऍक्च्युली 12 मध्ये 16 ची गरज होती. 2 खणखणीत चांगले फटके आले. एक षटकार आणि दुहेरी धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यॉर्कर पद्धत चेंडू होता. ब्लॉक होल्ड मध्ये होता. हो, पुन्हा एकदा धाव घेण्याची कैलाश याला ऍक्च्युली उतावली झाली होती पण मानव थोडे थकलेले आहेत. त्यांनी साथ दिलेली नाहीये आणि चेंडू जातोय डॉट. 8 मध्ये 8 ची गरज. अहो, व्हॉट अ शॉट. आणि या चेंडूवर बघूया. वेट फॉर द अंपायर सिग्नल. आणि चेंडू दमदार फटका खणखणीत येतोय सावकार. आणि सावकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 50 या धावसंख्येवर. 2 फलंदाजाची बघा पार्टनरशिप किती झालेली आहे. 48 धाव्यांची पार्टनरशिप झालेली आहे. हॅलो हॅलो हॅलो. आता फक्त 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावा आणि 50 धावेच्या पार्टनरशिप साठी 2 धावांची गरज आहे. बघा काय स्टायलिश फटका आहे. फक्त एक सिंगल काढलेली आहे. सिंगल काढलेली आहे. दुसऱ्यासाठी चांगला थ्रो येतोय आणि मानव हे फलंदाज इथं बाद होत आहेत. आपल्या संघासाठी 22 धावांची खेळी कडून हा फलंदाज बाद होतोय. हॅलो. आता मात्र 3 धावांची गरज आहे. शेवटचं षटक बघे कोण गोलंदाज घेऊन येतोय. फक्त 3 धावा काढाव्या लागतील. तीन धावांची गरज. 6 मध्ये 3 धावा. क्षेत्ररक्षण थोडं आक्रमक लावलेलं आहे. स्ट्राईकवर नवीन, सॉरी स्ट्राईकवर कैलाश आणि नॉन स्ट्राईकवर नवीन. अहो, पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू जातोय. एक टप्पा पडल्यानंतर 4 या धाव संख्येसाठी आणि सामना जिंकला तो मडे मास्टर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन मडे मास्टर्स. आणि हडलक मानावी लागेल सर्वांनी. हँडशेकिंग साठी चंद्रकांत नगी हँडशेकिंग साठी जायचंय सर्वांनी. DJ Vaibhav in the mix.